कोर्टाच्या इशाऱ्यानंतरही मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा निर्धार कायम आहे। मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संपावर गेलेत आणि यामुळे बस सेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे। बेस्टच्या बसगाड्यांचे चालक, वाहक तसेच वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होणार आहे। त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। स्टेज उभारणीचं काम जवळपास पूर्ण झालंय। 5 नंबर हॉलमध्ये 15,000 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली जाते। पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिमंडळ वाराचे उपायुक्त आणि वनराई पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून नेस्को सेंटरच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात असतील। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाची घोषणा शनिवारी होणार आहे। संसदेकडून विलीनीकरणाची घोषणा शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतरच केली जाणार असल्याचं समजतंय। तर खासदारांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंकडून हालचालींना वेग आलाय। उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय याबाबत विचारणा करणार असल्याची माहिती समोर येते आहे। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांना उपस्थित नसलेल्या खासदारांच्या विरोधात चांगलाच संताप पाहायला मिळालाय। यावेळी राऊतांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया देताना आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार असा इशारा दिलाय। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार। काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय? त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक काय टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून। ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंतांनी बंडखोर खासदारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। एखादा आमदार खासदार फुटला तर त्याला भर रस्त्यात तुडवा असा संदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता। याची आठवण अरविंद सावंतांनी कार्यकर्त्यांना करून दिली आहे। तर ठाकरेंच्या सेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी अनुपस्थित खासदारांवर गंभीर आरोप केले। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायदेशीर पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार, हे बाळासाहेबांचा विचार म्हणतात। त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो। मला हे 1 महिन्यापूर्वी एकाने सांगितलं होतं प्लेनमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी हे जे संजय राऊत साहेब बोलतो ना ते नाही, त्यापेक्षा डबल आहे ते, हे मला त्यांनी सांगितलं होतं। मी नाव नाही सांगणार त्याचं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी टोकन पण त्यावेळेस ऑलरेडी वाटप झाले होते। एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे मराठवाड्यातलाच, त्याला ही जबाबदारी दिली होती, हे 6 लोकांचे पैसे तू पुरवायचे, हे 6 लोकांचे पैसे त्या ठिकाणी तुम्ही देऊन टाका आणि तुम्हाला आम्ही मोठं काम देऊ। बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविषयी संताप व्यक्त करताना खासदार संजय राऊतांनी या खासदारांच्या मतदारसंघात राडे करणार असल्याचा घणाघात केलाय। यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरलंय कोण असा सवाल महाजनांनी केलाय, तर त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय। कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात, पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही। तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात। कुठे काय राहिलं तुमचं? शिवसेनेकडे राडे राहिले नाही, कोण उरलंय तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। राजकीय व्यभिचार वाढल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय। तसंच कुठला वाघ विकला जात नाही, मात्र बकऱ्या विकल्या जातात असे त्या म्हणाल्या। तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या सेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय। हा उद्वेग आहे आणि नाव काय दिलं तर ऑपरेशन टायगर। अरे टायगर कधी काय विकत घेतला कोणी? कधी
म्हणजे टायगर विकला गेलाय किंवा विकत घेतलाय हे मला आठवत नाही, पण बकरा बाबा विकत घेतात आणि तो बकरा खाली मान घालून जाऊन काटून पण घेतो हे मला आठवत आहे. शिवसेना जी UBT आता आपण संपवताय, आत्मपरीक्षण करा. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्हाला घरघर लागलेली आहे. गोलफिटाची काय भाषा करताय? आपण आहे ना, आपण ती UBT ही गोलफिटा बनवून ठेवलेली आहे. काँग्रेसबरोबर शय्यासोबत आपण करत आहात, आपण दलाली करत आहात काँग्रेसची. मुंबईत संजय दिना पाटलांच्या घरापासून काही अंतरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन झालं. मात्र हे आंदोलन परतत असताना संजय पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यामुळे ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी योग्य वेळी मध्यस्थी केल्यानं वाद वाढला नाही आणि पुढील अनर्थही टळला आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची ओळख ओके पॅटर्न अशी आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी माझा संपर्क होत नाही असं कैलास पाटील म्हणाले. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर ते पुण्यात भेटण्यासाठी गेले होते, पण भेटही झाली नाही. ओमराजेंच्या बंडाची चर्चा अफवा ठरावी, प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंना सोडू नये अशी भावना कैलास पाटलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या बंडावेळी आमदार कैलास पाटील अर्ध्या रस्त्यातून परतले होते. ते जात आहेत का नाही याबाबत संदिग्धता अजूनही कायम आहे. तुमच्या माध्यमातूनच मी बघतोय आता ह्या क्षणापर्यंत ही संदिग्धता कायम आहे आणि संदिग्धता म्हणजे ही अफवा असावी अशी माझी मनोमन भावना आहे. आणि पक्ष धाराशिव जिल्ह्यातला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकसंघ राहावा आणि इथून पुढं कायम उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत राहावं. मी त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे संपर्क साधून त्यांना मी निश्चितच भेटून बोलणार आहे. त्यांना भेटण्यासाठीच पुण्यात गेलो होतो आणि हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनाच मी सांगून त्यांना त्यांच्या सूचनेनुसारच तिथे गेलो होतो, परंतु माझी भेट होऊ शकली नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर गृह विभागानं त्यांना Y+ सुरक्षा दिली आहे. सुरक्षा वाढवण्याचे आदेश जिल्हा पोलिसांनी दिलेत. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे बंडखोरीनंतर ठाकरे सेनेने यवतमाळमध्ये जाहीर निषेध सभा घेतली आहे. निवडणुकीवेळीच हे गद्दारी करणार हे सांगितलं होतं, पण वरिष्ठांना हाताशी धरून तिकीट मिळवलं असा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी देशमुखांचा समाचार घेतलाय. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी झालेत आणि लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. आणि यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव येथे शिवसेनेच्या वतीनं आष्टीकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. आष्टीकर जिल्ह्यात दिसले तर तोंडाला काळं फासू असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. दरम्यान शिवसेनेच्या वाटेवर असल्यानं आष्टीकरांच्या हदगाव येथील निवासस्थानी पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कालपासून दिल्लीत असणारे आष्टीकर परवा रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचे दोन्ही नंबर बंद आहेत. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी तीव्र घोषणाबाजी केली आहे. ज्याने जीवाचं रान करून घाम गाळून खासदार बनवलं त्यांनीच गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. गद्दारी सुरूच राहिली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. सर्व शिवसैनिकांच्या वतीने लोकसभेचे जे खासदार गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या निषेधात हे नांदेडचे शिवसैनिक आक्रमक होऊन त्यांच्या आम्ही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात हे कट्टर शिवसैनिक ज्यांनी आम्ही घाम गाळू यांना खासदार केलं हे जर असेच गद्दारीचे ठपके उद्धव साहेबांच्या नावे मारित असतील तर येणाऱ्या काळात शिवसैनिक यांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करतील. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. सोनपेठ नंतर आता गंगाखेड शहरातही ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वात बंडखोर खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन केलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग कुठे जायचं तिकडे जा अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.
इकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या विरोधात ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. कोपरगावमध्ये वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून भिंड काढत पुतळा जाळण्यात आलाय. वागचौरे एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे सेनेनं ठिकठिकाणी निषेध सुरू केलाय आणि त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. वागचौरे यांनी आधी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपासोबतही गद्दारी केली आहे. उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी दिला आहे. ठाकरेंच्या खासदारांमागे आता आमदारही येणार असा दावा शिवसेना आमदार बच्चू कडूंनी केलाय. शिंदे सेनेकडून खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता आमदारांवर डोळा असल्याचं ते म्हणाले. शिंदे साहेबांचं नियोजन व्यवस्थित असून शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम ते करतायत. महाराष्ट्र शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगांचा खरा माणूस म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. त्यांच्या प्रेमात अनेक लोक आहेत आणि म्हणूनच आम्ही शिवसेनेत गेलो असं बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. भविष्यात आमदारांच्या बाबतीतही ऑपरेशन टायगर काही राबवणार आहे का आपला पक्ष? आता प्रश्नच नाही. खासदार आहे त्याच्या मागे आमदार येणारच आहे. आणि शिंदे साहेब या बाबतीत तुम्हाला माहीत आहे जे काय आहे ते फार व्यवस्थित प्लॅनिंगनं आणि शिवसेना जिवंत ठेवायचं काम शिंदे साहेबाच्या हातून होत आहे. ऑपरेशन टायगरमुळे राज्यभरात मोठी खळबळ निर्माण झालेली असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी अमित शहा कुटुंबियांसह कोल्हापूरमध्ये दाखल होतील. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शहा यांची राहण्याची व्यवस्था आहे. 20 तारखेला सकाळी 8च्या सुमारास अमित शहा आणि कुटुंबीय अंबाबाई मंदिरात पोहोचतील आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता अमित शहा आणि कुटुंबीय कोल्हापूर विमानतळावरून रवाना होतील. यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट जबरदस्तीनं उघडून आत प्रवेश केलाय. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली आहे. तसंच यावेळी हात पंजाब चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धोंडी धोंडी पाणी दे रे अशा घोषणा देत नग्न आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विम्याचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेची सरसकट अंमलबजावणी या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नवी दिल्लीमध्ये काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. यावेळी अर्थ खात्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. राज्यातील विविध कामांसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सोलापुरात 99.68% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान होताच भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर आरोप केलेत. मतदान केंद्रावर कॅमेरा असलेला गॉगल घेऊन काही मतदार आले होते. आपल्या मतदारांवर विश्वास नसल्यानं मतदानाचे फोटो काढण्यासाठी हे गॉगल देण्यात आले होते असा गंभीर आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. पुरावा म्हणून त्यांनी एक गॉगल पत्रकार परिषदेमध्ये सादरही केलाय. मात्र भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आरोपांची खिल्ली उडवत विरोधकांना सापडलेले गॉगल चोर बाजारातून आणले असतील असा टोला लगावला आहे. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते. परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले. तर मला तर काही जाणवलेलं नाही किंवा काही नाही. चुकीचं आहे. नाही त्याने चोर बाजारात आणलेला असेल गॉगल त्यांनी. अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे असं म्हणतायत आणि दावा करतायत की आमचा उमेदवार किती पडते त्यांना मतं असं तुम्हाला वाटतं? मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो. 500हून अधिक मतं घेऊन मी या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून येतो. त्यांच्या वाट्याला 3 अंकी आकडा सुद्धा पार करणार आहेत अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बार्शीत जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. मतदान संपताच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत बार्शीत पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोलताशांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत केलंय. सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होतीये. ही निवडणूक एकतर्फी असून आपल्या भरघोस मतांनी विजय होईल असा विश्वास राजेंद्र राऊतांनी व्यक्त केलाय. मतदान प्रक्रिया संपताच कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केलाय.
तर विधान परिषद निवडणुकीसाठी काल 11 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट प्रणित शहर विकास आघाडीच्या 11 नगरसेवकांसह 2 अपक्ष अशा 13 नगरसेवकांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय. निवडणूक लोकशाही मार्गाने न होता मॅनेज केल्याचा आरोप करत या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यास नकार दिलाय. मतदानाला अवघे काही मिनिटं शिल्लक असताना घेतलेल्या या निर्णयामुळे चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.